तुम्हाला माहिती आहे का, आम्ही ना आज दुपारी तुरीच्या ह्या वावराला कोंबड खत टाकीत होतो बरं का, आणि त्याच्यानंतर 2 तासांनी घरी गेलो का त्याच वावराच्या कोपऱ्याला आहे ना 2 बिबटे बसलेले होते. आता विषय असा झाला का हे जे खाली तुरीचं वावर दिसतंय का, त्याच्यामध्ये सोयाबीन पण आहे बरं का, त्याला आहे ना आज कोंबड खत टाकायचं होतं. खत टाकायच्या आधी ना खत घेऊन यायचं होतं बरं का. मग सकाळ सकाळी ट्रॅक्टरला ट्रॉली जोडली आणि 800 मामाच्या इथं जाऊन पोहोचलो. काकांना पण कोंबड खत न्यायचं होतं म्हणून काका पण संग आले होते. म्हटलं चला तेवढं गोण्या पण टाकू लागतील ट्रेलर मध्ये. आम्ही तिघांनी ना पटापटा गोण्या टाकून घेतल्या बरं का ट्रेलर मध्ये. त्याच्यानंतर तिथे ना पाणी चालू होतं, त्याला गाडी पण धुवून काढली, कारण गाडी ना लई चिखलानी भरली होती. आता गोण्या न्यायला आलो होतो ना तेव्हा घरी काहीच नियोजन नव्हतं बरं का. घरी गेल्या गेल्या लगेच खत टाकायचे का काय, पण इथून गेलो घरी जाऊन जेवलो आणि लगेच नियोजन झालं का चला खत टाकायला. आयला मी इकडे आधीच मोकार जेवलो होतो बरं का ना. आता नियोजन होतं मस्तपैकी दुपारच्या भारी झोप काढायची, पण कायचं काय झोप राहिली बाजूला. भर दुपारचं उन्हात आणा जाऊन पाऊस पाण्याचा आम्ही गेलो खाली खत टाकायला. आता जावं ना आम्ही खाली खत टाकायला गेलो होतो का तवय ना मोकार कडक ऊन पडलं होतं, आणि जसं खत टाकायला सुरुवात केली झाला ना पाऊस चालू. आयला म्हटलं पाऊस आलाय आता घरी तरी जाता येईन बरं का, पण कायचं काय तो पाऊस आला 5 मिनिटात परत उघडून गेला. तेवढं तरी बरं झालं का खत आहे ना आजच टाकून घेतलं, कारण की 1.5-2 तासामध्ये ना दोन्ही वावरांचे खतं टाकून झाले होते. तेवढं झाल्यावर घरी आलो, म्हटलं आता आहे ना काही वावराचे ड्रोन शॉट घेऊ बरं का. काका त्यांचं दाजूक खत टाकायचंच काम चालू होतं. आता एवढं सगळं झालं, आम्ही ना 4 वाजता क्रिकेट खेळायला गेलो बरं का. आणि क्रिकेट खेळून आल्याच्या नंतर आम्हाला कळालं का घरी ना वाघ आला होता. मग तिकडून आलो आम्ही ना ड्रोन उडावलं आणि वाघ शोधू मोहीम चालू झाली. आता ती कशी झाली काय झाली ते पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू आपण.